एका बाजूला आणि जनता एका बाजूला असं गुरसाळ्याचं चित्र आहे. आणि या गुरसाळे गावामध्ये अनेक दिग्गज लोकांना इथं यावं लागलं आणि शेळके साहेबांच्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याविरुद्ध फाईट करावी लागती. दादा, आज सकाळपासून आपण प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात. कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? आता परवा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचा दुखवटा संपेपर्यंत बाहेर पडायचं नाही असं ठरवलं होतं. आणि त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अनेक बैठका या गुरसाळे गावामध्ये घेतल्या. आणि गुरसाळे गावाचा प्रतिसाद मी फक्त अगोदर ऐकून होतो की गुरसाळे गावामध्ये थोडी अडचण आहे भारतीय जनता पार्टीला, परंतु एकंदरीत पूर्वी या नातेपुते जिल्हा परिषद मतदारसंघ हा होता आणि त्यामध्ये हा सगळा जिल्हा परिषद मतदारसंघ होता, त्यामुळे संपर्क होताच. परंतु याच्या अगोदर या तालुका पंचायत सदस्य शेळके साहेब यांनी या गावामध्ये केलेलं काम, या भागामध्ये केलेलं काम याच्या जीवावर पुन्हा त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली आणि त्यांचं काम पाहता लोक या ठिकाणी प्रभावित आहेत आणि त्यांना लोक विसरू शकत नाहीत, अशी इथली परिस्थिती आहे. आणि आज सकाळपासून पाहिलं तर अतिशय उत्तम प्रतिसाद या गुरसाळे गावामध्ये मिळतो आहे. ठराविक 2-4 बैठकाच झालेल्या आहेत, आणखी अनेक बैठका यात होणार आहेत. अनेक ठिकाणी आम्ही जाणार आहोत. जेवढा जास्त संपर्क करता येईल तेवढा करणार आहोत. आणि सगळी जी जनता आहे, पुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला असं गुरसाळ्याचं चित्र आहे. आणि या गुरसाळे गावामध्ये अनेक दिग्गज लोकांना इथं यावं लागलं आणि शेळके साहेबांच्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याविरुद्ध फाईट करावी लागती. यातच इथलं वातावरण कसं आहे आपल्या लक्षात येतं. निश्चितपणे शेळके साहेब आणि ज्यांनी या तालुक्याचा विकास केला आणि या पश्चिम भागाच्या संदर्भामध्ये जो काही विकासाचा अनुशेष आहे तो निश्चितपणे भरून काढू. पश्चिम भागाचा चेहरामेहरा बदलू. अकलूजमध्ये सुद्धा त्या पूर्व भागात सुद्धा काम करू, पण पश्चिम भागात विशेष लक्ष देऊन या ठिकाणी काम करू. अशा अर्थानं आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मिसेससुद्धा दहेगाव जिल्हा परिषद गटातून उभा आहेत आणि तोच एक चांगला या दहेगाव गटाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय विकासाच्या दृष्टीनं झालेला आहे असं मी मानतो. त्यामुळे इथं कुठलीही कसल्याही प्रकारची दहेगाव जिल्हा परिषदमध्ये आणि गुरसाळे पंचायत समिती गण आणि दहेगाव पंचायत समिती गणामध्ये कसल्याही प्रकारची अडचणी येणार नाही. लोक उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत आणि आपण सकाळपासून आहात पाहताय आपण ही सगळी या भागातली जनता विकासाच्या मागं उभा राहायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. कुठल्याही जातीपातीचा न विचार करता विकास हे प्रमुख धोरण या जनतेनं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि विकासाला मतदान करायचं म्हणून सगळ्यांनी ठाम निश्चय केलेला आहे. साहेब, दादासाहेब आणि तुम्ही सकाळपासून प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात. एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? तुम्ही सामाजिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने या गुरसाळे गावामध्ये केलेलं आहे, काय सांगाल? खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थाला किंवा पश्चिम भागातल्या सर्वच गटातल्या आमच्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे की शेळके साहेब हे फक्त समाजकारण करण्यासाठी राजकारणामध्ये आहे. अगदी ग्रामदेवताची शपथ घेऊन राजकीय पटला उभं राहून सगळ्यांना सांगितलं की माझं हे समाजकारण हे राजकारणातनं समाज करण्यासाठी मी परत रिपीट पंचायत समितीला उभा आहे. आणि या माध्यमातून मी लोकांना सांगू शकतो की आम्ही तुम्हाला मत मागतो ते आम्ही जे मागं केलेले काम आहे त्या कामाचा अनुशेष तुम्ही बघा आणि भविष्यात काय करणार आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. कारण आमच्याकडे जे केलेलं काम आहे ना, लोकांना मतं आम्ही कुठल्या बेसवर मागतो, आमचे मागे केलेल्या इतिहासातली कामं चेक करा. आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते बाहेरचे आले आहेत उमेदवार, त्यांना त्यातनं इथं यायची आवश्यकता पण नव्हती. कारण आता त्यांनी शोधून मतदारसंघ चालला, त्यांना काय उमेदवार भेटला नाही, स्वतः त्यांना उभं राहावं लागलं. आणि त्यांचीसुद्धा पाठी या पश्चिम भागात कोरीच आहे. आमच्या गटात कुठल्या एका गावामध्ये दोन्ही जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धेचा असू द्या किंवा पंचायत समितीच्या उमेदवाराचं तरी एखादं कुठलं तरी काम विधायक काम केलेलं आमच्या गटामध्ये त्यांनी दाखवून द्यावं आणि त्या मताच्या जोरावरती मतं मागू द्या. आता त्यांची पाठी कोरी आहेत, त्यांच्याकडे मागण्यासारखं लोकांच्याकडे काय नाही, त्यामुळे लोक त्यांना काय मतदान देणार नाही आहेत. आज लोक इतकी जागृत झालीत की विकासाला प्राधान्य देतात. माननीय आरोग्यदूत आमदार कार्यक्षम आमदार आमच्या पश्चिम भागात लोक त्यांना देवाऱ्यातल्या देवासारखं पुजतात.
त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आता त्यानंतर आम्हाला दादांची इतकी मोठी साथ भेटलेली आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पश्चिम भाग नक्कीच गड जिंकून मोठ्या विजयाने वाटचाल करणार आहे. आणि येणाऱ्या काळात आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय वहिनीसाहेब या आमच्या सगळ्यांच्या युनिटीच्या माध्यमातून ह्या पश्चिम भागाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा जोमाने विकास करणार आहे, जो मागच्या 50 वर्षात जातीपातीचं आणि फक्त पुढाऱ्यांचं राजकारण करून लोकांना फक्त वेठीस धरणाऱ्या पुढाऱ्यांना आम्ही दाखवून देणार आहे याच्या माध्यमातून. ओके, धन्यवाद.